तरी सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आज तारीख आहे 5/9/2025. तर आज असं भारी वातावरण झालंय, म्हणजे मस्तपैकी सकाळी आत्ता 7:30 वाजल्या सकाळच्या. आणि मी सगळं असं रेडी झालोय, आंघोळ करून एकदम रेडी झालोय आणि गिऱ्हाईक पण चालू झालंय. आणि वातावरण एकदम मस्त झालंय, आबाळ वगैरे आलेलं आहे आणि असं एकदम सुंदर असं वातावरण झालंय. पण आता विराज जातो 9 वाजता शाळेत, पण त्याचं काहीच आवरलं नाही. त्याचं दुकानात चाललंय खबर डबं काहीतरी इकडं तिकडं, कसा लपतोय खोक्याच्या आड बघा, काय करतोय कुणास ठाऊक. विराज, तर चला तुम्हाला दाखवतो अजून बाकीचं काय काय कसं वातावरण आहे. विराज पोळण इकडे चल. विराज, पोरा लक्ष दे, तो ऐकणार नाही विराज. ठेवायला जागा नाही पुठ्ठा. हा पण ठेवायचं कुठं, पावसा पाण्याचं कुठं ठेवायचं असं आहे ना. विषय असा आहे दीपा, तो एक तर जवळपास काय 10 रुपये 9 रुपये 8 रुपये किलो. हा, आणि ती भरपूर जाड असते, काट्यात बघायचं किती भरतो. 2-3 किलो भरला असतं. मग 30 रुपये तोटा केला पुठ्ठा. तो जी जाळला ना 30 रुपयाचा पुठ्ठा जाळला असं म्हणायचं. मग सांगायचं तरी ना, मी नसतं का ठेवलं. पण ठेवायला जागाच नाही आपल्या, कुठून मी ठेवते. मग मी 30 रुपये जर 20 किलो महाग इकडे म्हणजे त्याला बरोबर. गाड्या आल्या आडवं पळायचं नाही विराज, आडं पळलं चांगलं नसतंय. विराज, बटन काय दाबू नको. हा, ती वाफ द्यायची बाटली आहे. वाफ बसते ना पण दीपा थोडी थोडी. तर आता घरात आम्ही बसलो आणि वाफ द्यायचं काम चाललंय. आनंदीला वाफ देते दीपा, आणि इकडं थोडी मशीन लावली आणि मशीन वर वाफ देते. तर सर्दी झाली थोडीशी आनंदीला. तर अंधार पडलाय, काय आभाळ आलंय त्याच्यामुळे घरात सगळा अंधार दिसायला लागला. काय झालं विराज, कुणी हरीला? डेंजर तो हरीला तो हरीला. विराज काय म्हणले? लेकरांना सारखं घेऊन येण्यापेक्षा वाफ घे. हा, विराज वाफ घे, विराज वाफ घे, विराज वाफ घे. तोंडात नाही, नाकात असते. नाकात. हा, चॉकलेट दिलेलं काल असं ना म्हणले विराजला सर्दी झाली, एक वाफ द्यायचं मशीन आणा म्हणले असते. एक लागणच आपल्याला. म्हणले विराज मोठा आहे, आनंदी छोटी आहे. विराज सहन करू शकतो, आता आनंदी नाही ना. हा छोटी आहे. हा लाव, नका सर्दी जाईल. वाफ चालली सगळी. त्याला पण सर्दीच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने. दिल्या का? खाल्ल्या का मग? त्यांना नाही ना खाल्ल्या का काय माहिती. कडक होत्या काय म्हणले तुला डॉक्टर काल? पप्पाला सांग ना काय म्हणले. नाही तुला डॉक्टर काय म्हणले? नाकात घ्या. तर आनंदीला कशाची भाजी चालू आहे? ही मोकळी आहे, ती पातळ आहे. ही कशाची भाजी आहे? ती बटाट्याची आहे आणि ही ह्याची आहे कुरडयाचा भुगा. कुरडयाचा भुगा आहे का? काय तुमच्या आमच्या दुकानात हेड अँड शोल्डर शॅम्पू नाहीये. आमच्या दुकानात आता डव शॅम्पू आहे 2 वाला, मस्त आणि बेस्ट. डावा थोडी हाणायची. 2 लागताय तुमको. आणि तुमचे बाल म्हणजे एका मेहंदीच्या पुढीत बागत नाही का? नाही का? तुमचे बाल काय जास्त काय मग काढायला काय मला काढायला खाल्लात? सुंदर बाल आहे त्याच्यामुळे जास्त लागते का? सुंदर आहे. ते किनी प्लस 2 द्या. किनी प्लस 2 ओके. बाकीचे आता ते तर चला, जेवायचा टाइम झालाय आणि जेवायला मस्तपैकी आलंय. तुम्ही पण जेवायला या. पण जेवायला यायच्या अगोदर काय काय आपल्याकडे जेवायला हे पण मी दाखवतो. सकाळी 9:20 झाले, तवा आता स्वयंपाक रेडी झालाय गरम गरम. तर चपाती आहे मस्तपैकी, चपाती, बटाट्याची भाजी आणि ही कुरडयाची भाजी काहीतरी. तर असं जेवण आहे मस्तपैकी, मस्त भारी आहे. चला मी जेवण करून घेतो अगोदर सकाळ सकाळ. आणि रोज अशीच धावपळ असती, उठलं की दुकान उघडायचं
आणि ही घरचं काम थोडं दुकान बिकान आवरायचं आणि जेवण करायचं आणि ड्युटीला जायचं. भेटलाच वेळ तर मग रानात जायचं, रानातलं थोडंफार काही काम करायचं किंवा तेवढंच 1-2 तासभर, जास्तीत जास्त तास 2 तास. तर आयुष्याची धावपळ अशीच आहे माझी. व्यवसाय आपला चालू आहे आणि त्याच्यातून मी एक आनंद म्हणून हिडू काढण्याचा प्रयत्न चालू आहेत माझे, की चला सगळ्यांना आपलं कसं की आपली बी लाईफ आपल्याला आठवणीत राहील आणि काही नवीन जुनं फिरायला गेलं दाखवायला, म्हणजे कुठेतरी फिरायला गेलो तर काहीतरी नवीन नवीन गोष्टी दाखवता येत्या. एकदम मस्त, इतकं भारी झालंय जेवण की टेस्ट अँड टेस्ट एवढी जबरदस्त आहे. चपाती आणि कुरडईची आणि बटाट्याची भाजी खरंच नंबर 1. असं आपलं घरचंच खायला पाहिजे आणि बेस्ट खायला पाहिजे, एकदम मस्त एकच नंबर लागतंय. म्हणजे कसं जसं आज बनवलंय ना असं जेवण, जसं काय हॉटेलवर आपण कसं एकदा एखाद्या दिवशी जेवतो भारी लागतं जेवण, तसं बनवलं आज दीपालीने जेवण एक नंबर. दीपाली जेवण स्वयंपाक एक नंबर आहे आजचा. हा खूप छान झाला आज खरंच. हो दोन्ही बी झाली. ती कुरडयाची भाजी बी नंबर 1 झाली आणि बटाट्याची भाजी तर त्याच्यापेक्षा बी भारी झाली. ओके, असा स्वयंपाक करीत जा म्हणजे मस्त मस्त खायला आपल्याला भेटेल, म्हणजे आपल्याला म्हणजे मला बी भेटेल आणि तुला पण. तर मस्त असा ताव हाणतो एकटाच. आता कसं आहे मस्त सकाळ सकाळ पटकन आपलं जेवण करून घ्यायचंय, कारण काय पुन्हा ड्युटीला जायचंय. त्याच्यामुळं लवकर लवकर आवरून जावं लागेल, कारण आवरत नाही एक तर उशीर झालेला असतो, कारण दुकानाला जाऊस तर 10 वाजतात. तर लईच अवघड आहे, कारण जेवण करताना गिऱ्हाईक येतंय द्यावं लागतंय. दीपाचा चाललाय स्वयंपाक, माझं चाललंय जेवण आणि गिऱ्हाईक ते येतंय द्यायचं कुणी. तर खरं सांगायचं म्हणजे जेवण करायला सुद्धा म्हणजे असं टाईम भेटत नाही, कारण गिऱ्हाईक चालू असतं. आता दुकान बंद करावं का काय करावं, दीपाचं तिकडं माझं इकडं. आयुष्यात एवढंच लय गोष्ट वाईट आहे, खायला हाई पण खाता येत नाही. बोला कसं बस. आतापर्यंत गिऱ्हाईक दिलं, जेवण झालंय आणि आता 9:40 झाल्यात. आता डायरेक्ट सगळं आवरलं ना, आता डायरेक्ट निघालोय आष्टी तालुक्यासाठी आपल्या ड्युटीसाठी. तर रोजच एवढं आहे की जेवण करताना गिऱ्हाईक, सकाळी गिऱ्हाईक, म्हणजे सकाळी गिऱ्हाईक होतं स्टार्ट 6-7 वाजता. 7च्या नंतर चांगलं होतं, 6 वाजल्यापासून थोडं किरकोळ येतं, पण 7च्या नंतर चालू होतं ते पार 10 वाजेपर्यंत गिऱ्हाईक होतं, शाळा बरेपर्यंत. पण आज शाळेला सुट्टी का काहीतरी आहे वाटतंय, त्याच्यामुळे आज काही गर्दी अजिबात नाही. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे तरी गर्दी नाही, तर 10 वाजेपर्यंत पोरांची गर्दी असते दुकानाला. तर आता सगळं आवरलंय आणि आता निघायचं डायरेक्ट ड्युटीला. चला डबा वगैरे झालाय पॅक.